मराठी न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी सौ ज्योती किशन कल्याणकर, प्रभाग क्रमांक 1 तरोडा खुर्द, भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेली आहे। यामध्ये आमचं नेतृत्व, खंबीर नेतृत्व सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, खासदार अजितदादा गोपछडे, संघटन मंत्री कोडगे साहेब आणि आमचे मार्गदर्शक अमरनाथजी राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत साहेब, आमच्या महिलांच्या नेत्या सन्माननीय अमिता भाभीजी आणि युवा नेत्या आमच्या सर्वांच्या लाडक्या दीदी श्रीजया दीदी चव्हाण यांच्या पक्ष नेतृत्वाखाली आणि सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व मतदार मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी बहुमताने निवडून आलेली आहे। कामाची भूमिका आमचं गेल्या टर्मला सुद्धा मी नगरसेविका म्हणून प्रभागामध्ये बरेच काम केले। सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो विकास आहे आम्ही ठामपणे सांगू शकतो। तरोड्याचा प्रामुख्याने 70-80% विकास पूर्ण चव्हाण साहेबांच्याच नेतृत्वाखाली झालेले आहे। आपण बघू शकता तरोड्यामध्ये पाण्याचा खूप देऊन साहेबांनी इतकं त्यांचं हे केलेलं आहे की तरोडावासी कधी साहेबांना विसरू शकत नाहीत। कारण साहेबांनी जी पाण्याची योजना जर नाही केली असेल तरोडावासियांच्या मिळाला नाही तर खरोखरच डोळ्याला पाणी आलं असतं। हा, मी भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चाची जिल्हा अध्यक्ष आहे आणि या माध्यमातून बरेच संघटन पक्षाचे कामं केलेली आहेत। आणि महापौर पदासाठी तर तुम्ही बोललात ते तर म्हणजे आमचे नेते सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पूर्ण पक्षश्रेष्ठी पक्ष नेतृत्व, त्यामध्ये अजित दादा गोपछडे असतील, अमरनाथ राजूरकर साहेब असतील, संघटन मंत्री कोडगे असतील, आमचे मार्गदर्शक माजी मंत्री सन्माननीय डी.पी. सावंत साहेब असतील, महिला नेत्या, महिलांच्या आयडल असणाऱ्या अमिता भाभीजी असतील, युवा नेत्या श्रीजयाताई चव्हाण यांचा जो पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहणार आहे। मी एक स्त्री आहे, मी एक महिला आहे। सर्वप्रथम मी महिला सुरक्षितता आणि महिला सक्षमीकरण यावर भर देणार आहे। आणि पूर्ण काम म्हणलं तर नुकताच इलेक्शनच्या पूर्वीच आमचा भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित झालेला होता, त्यावर काम करण्याला प्राधान्य देईल। हा ना, ते आम्ही तर महिला सुरक्षितता हे प्रथम प्राधान्य असणारच आहे। त्यामध्ये प्रामुख्याने गर्ल्स हॉस्टेलच्या आजूबाजूला दामिनी पथक असतील, असे विविध पथकांचं नियोजन करून सीसीटीव्ही गर्ल्स हॉस्टेल असतील, इतर कुठल्याही ठिकाणी असं सार्वजनिक सीसीटीव्ही बसवून महिला सुरक्षिततेला प्राधान्य देऊ। धनशक्तीचा जर विजय असला तर आमचं काय होईल ते तुम्हाला माहिती आहे। हे जनशक्तीचा विजय आहे आणि नक्कीच ही काही कमी लीड नाहीये, जनशक्तीचा विजय आहे म्हणून एवढ्या बहुमताने निवडून आलेली आहे। चव्हाण साहेब जिथं असतील तिथंच नांदेडची जनता ही नेहमीच चव्हाण साहेबांसोबतच होती, आहे आणि राहील, हे नांदेडच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे। मी जनतेचे तर आभार मानलच, प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व माझ्या मतदार मायबाप जनतेचे नक्कीच एक मुलगी म्हणून, एक लेक म्हणून, एक बहीण म्हणून एवढा भरभरून माझ्यावर मतदान रूपी आशीर्वाद दिला तर मी यांचे आभार तर मानेनच, पण यांच्या ऋणात राहून पुढील 5 वर्ष यांची प्रामाणिक सेवा करेल।